समारंभाचा जो कार्यक्रम आहे त्याच्याकडे वळतोय। या स्पर्धेमध्ये मान्यवरांनी आपल्याला सर्व हाताने मदत केली आणि त्यामुळे ही स्पर्धा जी आहे गुरवडी चॅम्पियन ट्रॉफी पहिलं पर्व आणि हे पहिलं पर्व हिट होताना आपण पाहिलं। नक्कीच या 3 दिवसाच्या सप्रीमध्ये मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला भेटली। मान्यवरांनी आपल्याला सर्व हाताने मदत केली आणि त्यामुळे त्यांचा यथोचित सत्कार करणं हे आमचं परम कर्तव्य। विनोदजी गुरव सर आपण देखील स्टेजवरती यायचं। विनोदजी गुरव सर आपण देखील व्यासपीठावरती विराजमान व्हायचं। अनिकेत सर आपण देखील यायचं। अनिकेत सर चला सर्व खेळाडूंनी खेळायचं नाहीये, चला प्लीज यायचं, सर्वांनी यायचंय। समोर आपण बक्षीस समारंभाचा कार्यक्रम जो आहे तो पार पडणार आहे। दोन्ही संघ यायचंय। दीपक राहुल जोरे या, आपलाच बक्षीस समारंभाचा कार्यक्रम आहे त्यामुळे प्लीज आपण विशेष सहकार्य इथे मात्र द्यायचं। चला सर्वांनी या। विनोदजी गुरव सर आणि अनिकेतजी गुरव सर यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील व्यासपीठावरती सहर्ष स्वागत। चला विजय या, आपला बक्षीस समारंभाचा कार्यक्रम आपण लगेचच पार पाडतोय। बंटी शेठ आपण देखील यायचं। महेश महेश चला या, सर्वांनी यायचंय, कोणीही खेळायचं नाहीये। चला सर्वांनी यायचंय, कोणीही खेळायचं नाहीये। चला आपल्याला बक्षीस समारंभाचा कार्यक्रम इथे पार पाडायचा आहे। या स्पर्धेसाठी जर पाहायला गेलं तर मान्यवरांनी सर्व हाताने मदत केली। कोणी या स्पर्धेसाठी शूज दिलेत, कोणी या स्पर्धेसाठी शूज दिलेत, तर कोणी या स्पर्धेसाठी जर पाहायला गेलं तर फुलाची पाकळी या स्पर्धेसाठी सदिच्छा भेट दिली, तर कोणी या चमचमत्या ट्रॉफी दिल्यात आणि त्यांचा यथोचित सत्कार करणं हे आपलं परम कर्तव्य। या स्पर्धेसाठी आपले जे मान्यवर लावलेत त्यांचा आपण यथोचित सत्कार करतोय। आपण सत्कार करतोय तो म्हणजेच युवराज कुरूप म्हणजेच बंटी यांचा आपण इथे सत्कार करतोय। याने देखील या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य विशेष सहकार्य यांचं देखील लाभलं आणि त्यांचा सत्कार करतील अभिषेक गुरव यांनी सत्कार करायचा आहे बंटी कुरूप यांचा म्हणजेच युवराज कुरूप। नासिरजी काजीर सर आपण देखील यायचे। नासिर काजीर सर आपण यायचे। चॉपस्टिक्स लांजा संघाचे ओनर यांचं देखील आगमन झाले। आपण दुसरा सत्कार करतोय ते म्हणजेच गजानन गुरव सर यांचा देखील आपण यथोचित सत्कार करतोय आणि हा सत्कार करतील सूरजजी गुरव सर। सूरज गुरव यायचे, आपण गजानन गुरव यांचा सत्कार करायचा आहे। सरांनी देखील या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य केलं आणि त्यांना इथे मात्र फुलाची पाकळी इथे मात्र दिली जाते। प्रकाश शांताराम गुरव सर यांनी देखील या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य केलं, त्यांचा देखील आपण यथोचित सत्कार करतोय आणि हा सत्कार करतील रुपेश गुरव सर यायचा, आपण सत्कार करायचा प्रकाश शांताराम गुरव सरांचा। आशिषाने आपण या, आपण तोपर्यंत सत्कार करा। आणि यानंतरचा सत्कार आपण करतोय तो म्हणजेच प्रकाश सीताराम गुरव सर यांचा देखील आपण विशेष सत्कार करतोय। प्रकाश सीताराम गुरव यांचा सत्कार करतील प्रथम गुरव या, प्रथम गुरव प्रकाश सीताराम गुरव यांचा इथे मात्र सत्कार केला जातोय।
त्यानंतरचा सत्कार केला जातोय सुभाष गुरव सर यांचा इथे मात्र आपण येतो जे सत्कार करतोय तो सत्कार करतील वैभव गुरव हे इथे सत्कार करतील. यानंतरचा सत्कार आपण करतोय तो म्हणजेच विनोद गुरव यांचा इथे मात्र येतो जे सत्कार केला जातोय. विनोद गुरव यांचा सत्कार करतील राहुल झोरे. राहुल झोरे आपण यायचं आहे इथे सत्कार केला जातोय विनोद गुरव सरांचा. यानंतरचा आपण सत्कार करतोय ते म्हणजेच अनिकेत गुरव सर यांचा देखील आपण येतो सत्कार करतोय आणि हा सत्कार केला जाईल अजय चव्हाण यांच्या माध्यमातून सत्कार करतोय आपण. अजय चव्हाण यांनी सत्कार करायचा आहे. अनिकेत गुरव सर यांनी देखील या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य केलं आणि या विशेष सहकार्याबद्दल त्यांचा देखील आपण सत्कार करतोय. यानंतरचा सत्कार आहे तो म्हणजेच पांडुरंग बडेकर सर यांचा देखील आपण सत्कार करतोय आणि तो सत्कार केला जाईल. ते नाही आहेत उपलब्ध. आणि यानंतरचा सत्कार केला जातोय बाबल्या गुरव यांचा इथे येतो जी सत्कार केला जातोय तो करतील साहिल गुरव. साई यांच्या माध्यमातून हा सत्कार केला जाईल. बाबल्या गुरव सर यांचा इथे मात्र आपण सत्कार करतोय साई यांच्या माध्यमातून. यानंतरचा विशेष सत्कार आहे तो म्हणजेच सुभाष शांताराम गुरव सर यांचा इथे मात्र सत्कार केला जाईल आणि हा सत्कार करतील गीतेश गुरव सर करतील. गीतेश गुरव करतील इथे सुभाष शांताराम गुरव यांचा सत्कार. सुभाष गंगाराम गुरव यांचा इथे मात्र सत्कार केला जातोय. यानंतरचा सत्कार असेल तो म्हणजेच अनिल गुरव यांचा आपण सत्कार करतोय. अनिल गुरव यांचा इथे मात्र याचा सत्कार केला जातोय आणि अनिल गुरव यांचा सत्कार करतील नाही आहेत आणि यानंतरचा सत्कार केला जातोय विवेक कनावजे यांचा इथे मात्र आपण याचा सत्कार करतोय. यांनी देखील या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य या 3 दिवसाच्या सफरीमध्ये यांनी देखील खूप मोलाचं योगदान दिलं. विवेक कनावजे यांचा सत्कार करतील पार्थ. यानंतर सत्कार आहे तो म्हणजे सुमित गुरव यांचा इथे देखील सत्कार केला जातोय. सुमित गुरव यांचा देखील एक विशेष सत्कार आपण करतोय. यांनी देखील लांजा क्रिकेटसाठी महत्त्वाचं योगदान दिलं आणि या योगदानासाठी सुमित गुरव यांचा सत्कार करतील संकेत गुरव इथे मात्र सत्कार करतील सुमित गुरव यांचा. यानंतरचा आपण सत्कार करतोय तो म्हणजेच संकेत कडू यांनी देखील जर पाहायला गेलं तर हे राजापूर विभागाला बिलॉंग करतात परंतु तरी देखील क्रिकेटची आवड आणि या स्पर्धेसाठी त्यांनी देखील विशेष मुलाचं सहकार्य आपल्याला दिलं आणि त्यामुळे त्यांचा देखील आपण याचा सत्कार करतोय. संकेत कडू 3 दिवसामध्ये त्यांनी देखील पंचाची भूमिका पार पाडली आणि महेश लाड हे सत्कार करतील संकेत गुरव यांचा. यानंतरचा सत्कार आहे तो म्हणजेच डीजे एक अप्रतिम साऊंड सिस्टीम आपल्याला पाहायला भेटेल. तुषार गुरव यांच्या माध्यमातून आपल्याला ही साऊंड सिस्टीम पाहायला भेटली. तुषार गुरव सर आपण देखील यायचं आहे आपला देखील आपण येतो जे सत्कार करतोय. डीजे मास्टर तुषार गुरव अप्रतिम साऊंड सिस्टीम आणि त्यानंतर अप्रतिम गाण्यांचं टायमिंग असणार हे व्यक्तिमत्व म्हणजेच तुषार गुरव सर. नक्कीच चांगलं कार्य यांनी देखील या स्पर्धा रंगवण्यासाठी यांनी देखील विशेष मोलाचं सहकार्य केलं आणि त्यांचा सत्कार करतील इथे मात्र आशिष राणे यांच्या माध्यमातून इथे सत्कार केला जातोय. आणि यानंतरचा आपण सत्कार करतोय ज्यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा जी आहे ती घर बसल्या पाहिली असे यॉर्कर स्पोर्ट्सचे होणार ते म्हणजेच निलेश सर यांचा देखील आपण इथे येतो जे सत्कार करतोय. यॉर्कर स्पोर्ट्सचे ओनर ज्यांच्या माध्यमातून अप्रतिम ट्रॅक टी शर्ट आपल्याला उपलब्ध होतात. कॅप देखील अप्रतिम पाहायला भेटतात. त्याचबरोबर आपण हे लाईव्ह प्रेक्षेपण ज्यांच्या माध्यमातून पाहिलं तेच निलेश दादा यांचा देखील आपण येतो जी सत्कार करतोय.
प्रज्योत गुरव करतील निलेश सर यांचा हा सत्कार. आणि या स्पर्धेमध्ये मुलाचं सहकार्य म्हणजेच लाईट व्यवस्था आणि ही लाईट व्यवस्था आम्हाला पुरवली आहे ती म्हणजेच राहुल वागाडे सर. नक्कीच कोणतीही फळाची अपेक्षा न करता त्यांनी हे विशेष सहकार्य केले त्याबद्दल त्यांचा देखील मनपूर्वक आभार. आणि त्याचबरोबर मंडप व्यवस्था विनायक देवळेकर सर यांनी देखील विशेष सहकार्य केले त्या विशेष सहकार्याबद्दल त्यांचा देखील सत्कार करतोय. चॉपस्टिक्स लांजा संघाचे ओनर नासिर काजी सर यांचा देखील आपण विशेष सहकार्य करतोय. यांनी देखील या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केलं. त्यांनी देखील आपला संघ उतरवला आणि त्यांचा संघ हा फायनलमध्ये दाखल झाला होता आणि फायनलचं टायटल त्यांच्या संघाने मिळवले. असे चॉपस्टिक्स संघाचे ओनर यांचा देखील आपण इथे विशेष सत्कार आपण करतोय. स्वराज एक आमचा छोटासा एक शिलेदार त्याच्या माध्यमातून आपण हा विशेष सत्कार करतोय. आणि यानंतरचा आपण सत्कार करतोय अनिलजी गुरव सर यांचा देखील आपण सत्कार करतोय. अनिलजी गुरव सरांनी देखील विशेष सहकार्य केलं. निखिल गुरव यांच्या शुभास्ते इथे पत्र अनिल गुरव यांचा आपण सत्कार करतोय. सर्वांचे विशेष सहकार्याबद्दल आपण सर्वांचा इथे यशोदी सत्कार केला. आता सर्वांना उत्सुकता आहे ती म्हणजेच वैयक्तिक बक्षीस कोण कोण इथे मात्र वैयक्तिक बक्षिसांचा मानकरी ठरला. नक्कीच प्रत्येकाला उत्सुकता होती या स्पर्धेच्या चमचमत्या ट्रॉफीला हातामध्ये उचलण्याची. आणि जर पाहायला गेलं तर या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय लांजा एक्सप्रेस. एक युवा टॅलेंटेड गोलंदाज अजय चव्हाण ठरले उत्कृष्ट गोलंदाजाचे मानकरी. आणि त्यांना प्रवीण राठोड यांनी बूट स्पॉन्सर केले. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक उत्कृष्ट गोलंदाजासाठी आपल्याला प्रवीणजी राठोड सर यांच्या माध्यमातून गोलंदाजासाठी शूज दिले गेले. ते DSC ब्रँडेड शूज इथे मात्र आपल्याला पाहायला भेटतात आणि ते शूज इथे मात्र दिले जाईल. प्रकाश बाबू गुरव सर यांच्या शुभ असे इथे मात्र अजयला जे आहे ते इथे ट्रॉफी दिली जाते. उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय तो म्हणजे एक लांजा एक्सप्रेस अजय चव्हाण. अप्रतिम कामगिरी पुढील वाटचालीसाठी अजय आपल्याला देखील शुभेच्छा असतील. यानंतर उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज ज्याने बॅटिंगच्या माध्यमातून अप्रतिम कामगिरी केली तो म्हणजेच लांजाचा युवराज सिंग म्हणजेच महेश लाड ठरतायत या सामन्याचे उत्कृष्ट फलंदाज. चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून झाली. आणि बॅट स्पॉन्सर आहेत ते म्हणजे बंटी सावंत सर यांनी या उत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट स्पॉन्सर केले. फिनिशर स्पोर्ट्सची ही बॅट जी आहे ती दिली गेली आणि ही बॅट दिली जाईल विनोदजी गुरव सर यांच्या शुभ हस्ते. इथे मात्र आज येतोजी सत्कार जो आहे तो आपण करतोय. महेश लाड यांचा अप्रतिम कामगिरी महेश यांच्या माध्यमातून झाली आणि त्याच कामगिरीला इथे मात्र सलाम आपण करतोय. उत्कृष्ट फलंदाज आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून मिळाला तो म्हणजेच महेश लाड. चांगली कामगिरी. या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक नो डाऊट ज्याची चर्चा आपण सातत्याने 3 दिवस करतोय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे राण्यांचा वाघ म्हणजे आशिष राणे. आणि बालचंद्र मोबाईल पॉइंटचे ओनर जे आहेत
यांच्या माध्यमातून जे वॉच दिलं गेलंय ते आपण देतोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी. आशिष राणे ठरलेत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. दमदार कामगिरी, एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या. क्रिकेट मधून थोडासा लांब राहिला होता, परंतु याच गुरुवाडी चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून पुन्हा एकदा क्रिकेटची नाळ जोडली गेली आणि त्यांनी एक अप्रतिम कामगिरी. आणि प्रकाश सीताराम गुरव आणि अनिकेत गुरव सर यांच्या माध्यमातून हे विशेष पारितोषिक जे आहे ते दिले जाते उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आशिष राणेसाठी. आणि या स्पर्धेचा मालिकावीर ठरतोय, ज्याने या स्पर्धेमध्ये जर पाहायला गेलं तर एक हॅट्रिक केली, ज्या खेळाडूने 2 मेडल षटक टाकली, या स्पर्धेतील एकमेव अर्धशतक ज्या खेळाडूच्या माध्यमातून लगावला गेला असा लांजाचा डाणा वाघ म्हणजेच राहुल झोरे ठरलेत मालिका वीराचे मानकरी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. षटकारांची आतषबाजी. गणेश मारुती गुरव यांच्या माध्यमातून सायकल जी आहे ती पुरस्कृत केली गेली आणि ट्रॉफी जी आहे ती संदेश सदानंद गुरव सर यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी जी आहे ती दिली गेली आहे. आणि मालिकावीर ठरलाय राहुल झोरे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि गजानन गुरव सर यांच्या शुभासे मालिकावीराची जी सायकल आहे ती राहुल झोरेला देण्यात येते. बाबल्या गुरव सर आपण देखील यायचे. बाबल्या गुरव सर आपण देखील या. आपल्या शुभासे इथे मात्र मालिकावीराची जी सायकल आहे ती राहुल झोरेला आपण पुरस्कृत करतोय. राहुल अप्रतिम कामगिरी आणि पुढील वाटचालीसाठी राहुल आपल्याला शुभेच्छा असतील. आणि आता आपण जातोय सांघिक कामगिरी करणे. नक्कीच या स्पर्धेमध्ये तब्बल 24 संघांनी सहभाग नोंदवला होता आणि त्या 24 संघांमधील 2 भाग्यवान विजेते आपल्याला मिळाले. आणि या स्पर्धेमध्ये दोन्ही संघांनी अप्रतिम खेळ केला. एका बाजूला गुरववाडी लांजा संघ तर दुसऱ्या बाजूला चॉपस्टिक लांजा संघ, 2 मातब्बर संघ. आणि या 2 मातब्बर संघांनी अंतिम फेरीमध्ये धडक मारली. अंतिम फेरीचा सामना आपण याची देही याची डोळा पाहिलात आणि अप्रतिम खेळ आपल्याला लांजा विभागामध्ये पाहायला भेटला. आणि दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय गुरववाडी संघ. या दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या गुरववाडी लांजा संघ. आणि स्वरूप प्रकाश गुरव सर माजी नगरसेवक यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी जी आहे ती पुरस्कृत केली गेली. आणि ही ट्रॉफी जी आहे ती देण्यात येईल गुरववाडी लांजा संघाला. विवेक कनावजे सर असतील, त्याचबरोबर सुभाष शांताराम गुरव सर असतील, सुभाष गंगाराम गुरव सर असतील, सुभाष गुरव सर असतील यांच्या माध्यमातून गुरववाडी लांजा संघाला द्वितीय क्रमांकाचं जे पारितोषिक जे आहे एक सर्वोत्तम चषक जवळजवळ 4.5 फुटाची ही ट्रॉफी आपण त्यांना देतोय. गुरववाडी लांजा संघ, गुरववाडी लांजा संघ सगळ्यांनी यायचंय. गुरववाडी लांजा.
आणि याच बरोबर यासाठी केला होता 8 तास, शेवटसाठीच गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड झाला आणि हा दिवस ज्यांच्यासाठी गोड झाला असा चॉपस्टिक लांजा संघ ठरलाय या सामना या स्पर्धेचा चॅम्पियन. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. ही ट्रॉफी जी आहे जी पुरस्कृत केली आहे रुपेश गुरव सर आणि त्याचबरोबर तुषार गुरव सर यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी जी आहे ती पुरस्कृत केली आहे आणि ही ट्रॉफी दिली जाईल युवराज कुरूप म्हणजेच बंटी आणि त्याचबरोबर सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे मात्र जी ट्रॉफी जी आहे ती दिली जाईल. युवराज कुरूप म्हणजे बंटी एक सर्वोत्तम फलंदाज यांच्या माध्यमातून आणि जे मान्यवर जे आहेत ते लाभलेत आपल्याला त्यांच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे मात्र चॉपस्टिक लांजा संघ चॅम्पियन ठरला. या स्पर्धेचा अप्रतिम खेळ यांच्या माध्यमातून पाहायला भेटला. बलाढ्य संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाले आणि या बलाढ्य संघांना इथे मात्र पराभूत करून हा संघ जो आहे तो चॅम्पियन ठरला आणि नक्कीच याच बरोबर राहुलजी नारकर सर ज्यांनी या स्पर्धेसाठी जे मैदान उपलब्ध करून दिलंय ते नारकर कुटुंब पूर्ण नारकर कुटुंब यांचा देखील आपण विशेष आभार मानतोय. नक्कीच ही स्पर्धा भरवण्यासाठी मैदान लागतं आणि त्याचबरोबर लाईट व्यवस्था जी आहे ती राहुल वागाटे सर यांचा देखील आपण आभार मानतोय आणि याचबरोबर हा नेत्रदीपक सोहळा इथे संपुष्टात आला. मान्यवरांच्या इथे मात्र उपस्थितीमध्ये हा नेत्रदीपक सोहळा इथे संपन्न झालाय हे घोषित करतो. धन्यवाद.